आणि औषध प्रशासन विभागाने पुण्याच्या गुडलक कॅफेला चांगलाच दणका दिलेला आहे। गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आलाय। कॅफेच्या तपासणीत अस्वच्छता आढळल्याने ही कारवाई झाली आहे। काही दिवसांपूर्वीच एका ग्राहकाला बनमस्का पावात काचेचा तुकडा आढळला। या प्रकरणी एफडीएने व्हायरल व्हिडिओची दखल घेत तक्रार नोंदवली। दरम्यान हॉटेल मालकाकडून दुरुस्तीच्या कारणास्तव हॉटेल बंद असण्याचा बोर्ड सुद्धा लावण्यात आलेला आहे। गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आलेला आहे। या संदर्भात गुडलक कॅफेचे व्यवस्थापक आपल्याबरोबर आहेत आणि गुडलक कॅफेला सध्या टाळं लावण्यात आलेलं आहे। असा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। मात्र काही कारणास्तव बंद ठेवण्यात आलेला आहे। दुरुस्तीच्या कारणास्तव हॉटेल बंद ठेवण्यात आलेला आहे असा बोर्ड जो आहे तो हॉटेलच्या बाहेर पाहायला मिळतोय। व्यवस्थापक आपल्याबरोबर आहेत। काय तुम्ही हॉटेलच्या संदर्भात निर्णय घेतलेला आहे आणि तात्पुरता परवाना निलंबित करण्यात आला आहे। हॉटेलचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, काय भूमिका आहे? सर, व्हिडिओ जो व्हायरल होतो तो मी सुद्धा पाहिला आहे। घडलं असं आहे की एफडीए विभागाने आम्हाला काहीमध्ये चेंजेस करायला सांगितले आहे। ते चेंजेस आणि सोबत आमचं ही रिनोव्हेशनचं थोडं काम सुरू आहे। ते काम आम्ही करतोय। त्याच्यानंतर एफडीए विभागाने पुढची आम्हाला ज्या विषय चालू करण्याची हे होईल तेव्हा आम्ही सुरू करूया। परवाना निलंबित करण्यात आला आहे काचा आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।